नमस्कार मित्रांनो, CRPFच्या जागा निघलेल्या आहे. यामध्ये फॉर्म भरणे सुद्धा 20 तारखेपासून सुरू होणार आहे, 20 एप्रिल. आणि याची फॉर्म भरायची शेवटची तारीख 19 मे आहे. तर या दरम्यान तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि जागा किती आहे ते पहिले तुम्हाला मी दाखवून देतो. तर यामध्ये पाहू शकता 9175. यामध्ये मेल किती आहे, 9096 आहे. आणि फिमेल फक्त 79 यामध्ये जागा निघालेल्या आहे. तर आता यामध्ये फॉर्म भरण्याची तारीख पण मी तुम्हाला सांगितलेली आहे, जागा पण सांगितल्या आहे. तर आता आपल्याला पाहिजे तर जे पेमेंट आहे म्हणजे वेतन आहे, वेतन किती असणार आहे याच्यानुसार तर ते सुद्धा सांगू इच्छितो. यामध्ये वेतन असणार आहे पेमेंट लेवल 3चं आहे. त्यामध्ये 21,700 पासून स्टार्टिंग आहे ते 69,100 पर्यंत. त्याला बाकीचे HRDRचे जे बाकीचे आहे महागाई भत्ती लागून ते पेमेंट जास्त होत असते. तर ते ही जी रिक्रुटमेंट आहे 2026ची पदभरती आहे. टेक्निकल आणि ट्रेड्समॅनची यामध्ये जे कॉन्स्टेबल आहे टेक्निकल आणि ट्रेड्समॅनची हे पदभरती निघालेली आहे. त्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या राज्यामध्ये किती जागा आहे ते पण तुम्ही यामध्ये पाहू शकता. ड्रायव्हरच्या किती आहे, ब्रेस बँड किती आहे, बार्बर किती आहे, सविस्तर जागा तुम्ही यामध्ये पाहू शकता. तर हे जर फॉर्म भरायचं असेल तर 20 एप्रिलपासून यामध्ये फॉर्म भरणे सुरू होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर यामध्ये आता जर तुम्ही पाहत असताना जे बाकीच्या गोष्टी देण्यात आलेल्या याची फी किती आहे, फी आहे फक्त 100 रुपये. 100 रुपये तुम्ही फॉर्म भरू शकता. एज लिमिट आहे महत्त्वाची गोष्ट, एज लिमिटमध्ये जर तुम्ही येत असाल तरच तुम्हाला यामध्ये फॉर्म भरू शकता. 21 ते 27 पर्यंत तुमचं जर एज असेल तरच तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता. 1/1/2026 पर्यंत तुमचं एज यामध्ये पकडण्यात येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामध्ये तुम्हाला जर बाकी SC ST OBC असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं STला आणि SCला म्हणजे रिलॅक्सेशन म्हणजे तुम्हाला मुदत वाढ मिळते. OBCला 3 वर्ष, तर एक सर्व्हिसमॅनला 3 वर्ष असं. जर जे बाकीचे असेल तर बाकीच्याला पण यामध्ये 10 वर्ष जसे देण्यात आलेले आहे. तर तुम्ही कोणत्या कॅटेगरी त्यानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर परीक्षा आहे PET PST हे जे पदभरती आता होत आहे त्याची जे टेस्ट आहे ते तुमच्याच राज्यामध्ये होणार आहे. तुमच्या यामध्ये काही जे जवळपासचे जिल्हे आहे त्यात तिथे होणार, जिल्हे नाही तर त्यामध्ये त्यांचे जे CRPFचे जे काही आता यामध्ये गट आहे त्या गटामध्ये तिथंच यामध्ये पदभरती होणार आहे. म्हणजे त्या PET म्हणजे फिजिकल टेस्टसुद्धा तिथेच होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हा होता व्हिडिओ. तुम्ही यामध्ये पाहू शकता त्याची जे क्वालिफिकेशन आहे जे काय देण्यात आलेले आहे ते क्वालिफिकेशन यामध्ये पाहू शकता. या क्वालिफिकेशननुसार तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता मित्रांनो, लक्षात आहे. फीज पहा तुम्ही, अप्लिकेशन फीज फक्त 100 रुपये देण्यात आली आहे. फक्त SC आणि ST आणि फिमेल यांच्यासाठी ही जी फीज आहे त्यामध्ये फ्रीमध्ये करण्यात आलेली आहे. यांना फीज भरायची गरज आहे का, नाही. फक्त EWS आणि OBC यांना आणि जनरल यांना ही फक्त 100 रुपये फी भरायची आहे. बाकीच्यांना यामध्ये फ्रीमध्ये देण्यात आलेलं आहे, महिला वगैरे असेल तर. पाहू शकता तुमचं सेंटर फॉर PET PST ट्रेड टेस्ट ड्रायव्हिंग अँड DME RME. तर हे तुमचं जे रिक्रुटमेंट सेंटर आहे ते देण्यात आलेलं आहे. जसं की आपण आता यामध्ये पाहत असताना महाराष्ट्र पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये ग्रुप सेंट्रल CRPF नागपूर महाराष्ट्र इथे होणार आहे. जर दुसरं कोणतं आहे ग्रुप सेंटर CRPF तळेगाव डाबर म्हणजे पुणे इथे होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये 2च जागी PET PST म्हणजे टेस्ट तुमच्या होणार आहे. तर काही मुलं विचारतात की ही टेस्ट कुठे होते, तर टेस्ट कशी आहे PET म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट कशी आहे. तर यामध्ये पाहू शकता तुम्हाला जे काय 5 किलोमीटर 24 मिनिटात धावायचं आहे आणि महिलांना 1600 मीटर 8-8.5 मिनिटात धावायचं. हे कशासाठी आहे, ड्रायव्हरसाठी आहे, मोटर मेकॅनिकसाठी आहे. त्यानंतर कुक आणि कॅरियरसाठी 1600 मीटर 10 मिनिटात धावायचा आहे. बार्बरसाठी ते जे पुरुषांसाठी आहे तर महिलांसाठी 1600 मीटर 12 मिनिटात धावायचा आहे. त्यानंतर आहे जे बाकीचं आहे 1600 मीटर 9 मिनिटात कोणासाठी, मान्सून इलेक्ट्रिशियनसाठी आहे. महिलासाठी हे पद आहे का, महिलासाठी हे वाले पद आहे नाही. आता PST टेस्ट कशी असणार आहे हे सुद्धा देण्यात आलेलं आहे. जे मेल आहे त्यांची 170 सेंटीमीटर त्यांची हाईट पाहिजे, फिमेलची 157 सेंटीमीटर पाहिजे, ही गोष्ट यामध्ये लक्षात ठेवा. त्यामध्ये जे रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही शेड्यूल ट्रायबर येत असाल तुमची हाईट जे तुम्हाला यामध्ये म्हणजे सूट देण्यात आलेली आहे, तर ही गोष्ट यामध्ये लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्यानंतर चेस्टसुद्धा तुमची यामध्ये जर मुलं असेल तर 80 सेंटीमीटर मिनिमम तुमचे 5 सेंटीमीटर त्यामध्ये चेस्ट फुगली पाहिजे. त्यामध्ये सुद्धा सूट देण्यात आली आहे शेड्यूल ट्रायबलला ST कॅन्डिडेटला. तर ही गोष्ट यामध्ये लक्षात ठेवा. ज्यामध्ये आता PSTचं तुम्हाला माहिती देत आहे तुम्हाला. आता वेटची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. तर आता जे त्याचा पेपर होणार आहे CBT बेस जर कॉम्प्युटर बेस पेपर होणार 100 मार्काचा पेपर आहे.
100 प्रश्न असणार आहे. यामध्ये 2 तास तुम्हाला असणार आहे. तर त्यामध्ये सब्जेक्टनुसार तुम्हाला माहिती देण्यात आली आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे, जनरल नॉलेज आहे, जनरल अवेअरनेस आहे, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स आहे, इंग्लिश आणि हिंदी. तुम्ही यापैकी कोणता एक विषय घेऊ शकता. निगेटिव्ह मार्किंग 0.25 आहे. यामध्ये मार्किंगला आहे निगेटिव्ह मार्किंग देण्यात आलेली आहे. तुम्हाला व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हा होता व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवण्याचा. तुम्हाला कसा वाटला? महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचं आहे. तसेच हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर